3 4 5 6 7 8 9 10 11 12 तर एक वर्षानंतर बघा तुम्ही आता चमत्कार बघा काय तो नियमित जर दररोज 10 सूर्यनमस्कार आपण एका जागेवर घातले तर एक वर्षानंतर 21 किलोमीटर तो व्यक्ती न थांबता चालू शकतो आणि धावू शकतो. एवढं सामर्थ्य या सूर्यनमस्कार मध्ये आहे. त्याचबरोबर सूर्य जसा तेजस्वी आहे तसा आपण दररोज जर सूर्यनमस्कार काढले 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ओम पुष्णे नमः. बहुत सुंदर तरीके से हमारे माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने जो नियोजन किया है वो बहुत ही बेहतरीन है. अगर हम 18 वर्ष से आयुष मिशन के होती है उसमें एक स्पेशल एक्टिविटी थाना डिस्ट्रिक्ट में होती है. आज के इस प्रोग्राम में हमारे यहाँ पे जो आज के चीफ गेस्ट है डॉक्टर विजय कुकरेजा जी जो आरोग्य योगा नेचुरोपैथी इंस्टीट्यूट के फाउंडर है. उनको मैं एसएसटी कॉलेज की तरफ से बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ. सबसे पहले मैं एसएसटी कॉलेज के फाउंडर और प्रिंसिपल डॉक्टर जयसिंह पुरुषवाणी सर उनको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ कि बहुत शॉर्ट पीरियड में ये प्रोग्राम को कल हम लोगों ने ऑर्गेनाइज किया और इसके पीछे सभी एरिया कोऑर्डिनेटर ने बहुत मेहनत की है. उसमें आज यहाँ पे उपस्थित है प्रोफेसर नीरज मिश्रा सर, डॉक्टर संदेश जाय भाई सर, हमारे ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु. आपल्या जीवनाचा तसेच ऊर्जेचा स्रोत असलेल्या सूर्याला आदरांजली वाहण्यासाठी येथे सूर्यनमस्कार करणार आहोत. आम्ही त्याची ऊर्जा, प्रकाश आणि पोषण याबद्दल आज या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. आपल्या अस्तित्व ज्या सूर्यामुळे आहे त्या सूर्याला प्राचीन
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। धन्यवाद। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 6 7 8 9 10 11 12 1 वीडियो करो मैडम 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 अवसर पर जो यह लक्ष्य सूर्य नमस्कार का आयोजन किया गया है, इसके लिए हमें आदरणीय आमदार श्री किशन जी काठौरे साहब उनका सबसे बड़ा सहयोग मिला है। उसके लिए हम सबसे पहले उनका धन्यवाद करना चाहेंगे और जिनके मार्गदर्शन में हमने ये पूरा कार्यक्रम संपन्न किया वो डॉक्टर विजय कुकरेजा सर, जो योगा नेचुरोपैथी इंस्टीट्यूट के फाउंडर है, उनको भी हम धन्यवाद कहना चाहेंगे। साथ ही हमारे सारे जो ऑर्गेनाइजर्स है, आरोग्य योगा नेचुरोपैथी इंस्टीट्यूट, फिर NSS सेल ठाणे, मुंबई यूनिवर्सिटी, फिर महाराष्ट्र योग शिक्षक संघ और जीवन फाउंडेशन और उनके साथ शिक्षण विभाग और पंचायत समिति अंबरनाथ
कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. लक्ष सूर्य नमस्कार हा कार्यक्रम आपल्या विभागाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय किसनराव कथोरे साहेबांच्या संकल्पनेतून या ठिकाणी सुरू आहे. या कार्यक्रमासाठी आमदार किसनराव कथोरे साहेब उपस्थित आहेत. त्यानंतर ज्यांच्याने किंवा ज्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होतोय ते निसर्गोपचार इन्स्टिट्यूटचे संस्थापक विजय कुकरेजा आणि त्यासोबत कोबा बंदापूर नगर परिषद, NSS सेल ठाणे, पंचायत समिती अंबरनाथ, मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र योग शिक्षक संघ, जीवन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार्याने हा कार्यक्रम होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि आयुष मंत्रालय यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातोय. बदलापूरमध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये 250 शाळा आणि महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम होतो आणि 50,000 साधारण विद्यार्थी आणि 5 ते 10,000 पालक या ठिकाणी याच्यामध्ये सहभाग घेणार आहेत. योगा कम्युनिटी क्लब याचा देखील या ठिकाणी सुरुवात करण्यात येणार आहे. योग केवळ शारीरिक व्यायाम नाही तर भावनिक, मानसिक आणि प्रतीक म्हणून आपण एक थोडंसं त्याचबरोबर पवार सरांना विनंती करतो की आपल्या कुकरेजा सरांचं आपण इथे तुळशीचं रोप देऊन स्वागत करायचं आहे. पवार सरांना विनंती करतो की आपण आपल्या संस्थेचे अध्यक्ष तेली साहेबांचं देखील तुळशीचं रोप देऊन स्वागत करायचं आहे. त्यानंतर अंजुमनचे मुख्याध्यापक वहाब सर, दात्रक सरांना विनंती करतो. रथसप्तमीचा औचित्य साधून मुरबाड मतदारसंघामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सूर्य नमस्काराचा आज खूप महत्वाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. देशाच्या पंतप्रधानांचं नेहमीच सांगणं आहे की तरुणांनी आणि प्रत्येक नागरिकांनी योगाचा अभ्यास केला पाहिजे. त्याच अनुषंगाने पूर्ण मुरबाड मतदारसंघामध्ये आणि 117 कॉलेजेसमध्ये विद्यापीठाच्या माध्यमातून ग्राउंड, शाळा सगळ्या सहभागी झालेले आहेत. 1 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी आज या सूर्यनमस्कारामध्ये भाग घेतलेला आहे. आमचे डॉक्टर कुकरेजा याचं प्रमुख नेतृत्व करतात. मनापासून या कार्यक्रमाला आनंद वाटतो की सगळ्या नागरिकांनी साथ दिली, सगळ्या शाळांनी साथ दिली. महत्वाचं त्याच्यामध्ये मी राज्याकडे मागणी करतोय जेणेकरून आपल्याला योगा प्रशिक्षक मानधनावर का होईना प्रत्येक संस्थेमध्ये असावं. भविष्यात हा कार्यक्रम 1 दिवसाचा नसावा तर कायम नागरिकांच्या उपयोगात यावा. यासाठी आपण खूप मोठं आमचे डॉक्टर कुकरेजा यांच्या माध्यमातून करत आहोत. मनापासून या दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जातो. थोड्याच वेळात येत्या 2-5 मिनिटांमध्येच प्रमुख पाहुणे आमदार श्री किसन कथोरे आणि विजयजी कुकरेजा ज्यांच्या सहकार्याने हा संपूर्ण सूर्यनमस्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित करतोय ते 5 मिनिटातच या व्यासपीठावरती येत आहेत. प्रमुख पाहुणे आल्यानंतर आपण त्यांचं स्वागत करून या सूर्यनमस्काराच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम आपणा सर्वांना नमस्कार. लक्ष सूर्यनमस्कार या कार्यक्रमामध्ये आमदार श्री किसनजी कथोरे साहेब यांच्या पुढाकाराने आणि आरोग्य योग
आणि निसर्ग उपचार इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉक्टर विजय कुकरेजा सर, सप्तमी की आप सभी को पहले बहुत बहुत शुभकामनाएं। आने वाला साल बहुत ही आरोग्यात्मक और सुख समृद्धि का हो, पहले सभी को शुभकामनाएं। आदरणीय मंच पर उपस्थित सभी हमारे गेस्ट और आप सभी विद्यार्थी, दो बातें बहुत इंपॉर्टेंट हैं जो मैं आपसे यहाँ शेयर करूँगा। दो ही सूत्र हैं। योग के बारे में बहुत कुछ जानते हैं, लेकिन एक सूत्र है, दैट इज योग चित्त वृत्ति निरोधा। तो एक बार हम दोहराएंगे, योग चित्त वृत्ति निरोधा। अब इसका मतलब ये है कि योग का अवलंबन हमें इसलिए करना है because योग चित्त वृत्ति निरोधा का मतलब है मन की विचलितताओं को दूर कर स्थिरता पे उसे फोकस करना, कि मन की स्थिरता जो है हमारे विद्यार्थी के अंदर आया। मुरबाड विधानसभा क्षेत्राचे देवाचे महत्व दिले गेले आहे आणि त्याच्या उपासनेसाठी एक खास दिवस असतो, तो म्हणजे रथसप्तमी। विद्यार्थी मित्र, हार्दिक शुभेच्छा देतो। अथ योगानुशासनम, आज हा सूर्यनमस्काराचा कार्यक्रम आपण पूर्ण आपल्याच मतदारसंघात नाही, बाहेर सुद्धा जवळजवळ 117 कॉलेज, शेकडो शाळा आणि कितीतरी ठिकाणी असे ग्राउंड यावर हा आयोजित केलाय। 1 लाखापेक्षा जास्त संख्या या कार्यक्रमाची सहभागी झालेल्या विद्यार्थी असतील, आमच्या काही नागरिक असतील, त्यांनी घेतलेले या घोरपडे ग्राउंडवर आज हा जो कार्यक्रम होतो त्यासाठी उपस्थित असलेले, ज्यांनी आपल्याला सगळ्यांना योगाचं चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देण्याचं काम केलंय, ते डॉक्टर कुकरेजा सर, राजेंद्र घोरपडे, खास करून उपस्थित असलेले शरदजी तेली, उत्तम विषे, किरण भुईर, सर्वच आमच्या महिला पदाधिकारी, सर्व मान्यवर, योग शिक्षक, आपण सगळे जमलेले विद्यार्थी मित्र, माझ्या भगिनी, जमलेल्या बंधू भगिनी आणि मित्रांनो, अनुशासन हेच प्रगतीचं मूळ आहे। प्रत्येक गोष्टीत अनुशासन म्हणजे शिस्त असणे महत्त्वाचे आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांचे स्वप्न आहे विकसित भारत, स्वस्त भारत, सशक्त भारत, आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा सहभाग आहे तो योगाचा। योगा म्हणजेच केवळ असणे नाही, तर त्यापुढे खूप काही आहे, आणि म्हणून योगाचे हे योग्य ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत, नागरिकांपर्यंत जावं, युवा वर्गापर्यंत पोहोचवणं खूप आवश्यक आहे। आणि त्यासाठी आपण प्रत्येक शाळा, महाविद्यालय, ग्राउंड्स अशा विविध ठिकाणी YCC म्हणजेच योगा कम्युनिटी क्लबची स्थापना करत आहोत। सर्व शाळा या महाविद्यालयामधून योग शिक्षकाची नेमणूक होऊन योग्य प्रकारचा शासनाचा योगा संदर्भातील योजनांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी मी आजच या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रत्येक शाळेवर किंवा कॉलेजवर योगा अगदी बरोबरीने चालावं, यासाठी योग शिक्षक नेमले जावेत, अशा प्रकारची आजची मागणी करतोय। आणि मनापासून तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करेल, आभार मानेल की तुम्ही सगळ्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलाय आणि देशाच्या पंतप्रधानांचं हे वाक्य तुमच्यापर्यंत जातंय। आणि समझो आपके क्लास में 4 साधक आ रहे हैं, एक साधक का आसन बहुत अच्छा हो रहा है, दूसरे साधक का आसन नहीं हो रहा। आज तक हमने योगा में क्लाइंट ये वर्ड यूज नहीं किया। 10 साल का जर्नी है, पर क्लाइंट ये वर्ड नहीं यूज किया। हमने साधक बोले थे हमारे, तो जो भी साधक आता है, एक का आसन बहुत अच्छा होता है, दूसरे का होता नहीं। तो आप क्या बोलते हैं उसको, देखो अच्छा होता है, नहीं आप क्या बोलते हैं, आप ट्राई करो। आप योगा टीचर्स के साथ नहीं होना चाहिए, खुद के साथ होना चाहिए। आज मैंने अगर ये नॉलेज अपडेट किया
तो कल मुझे दूसरा नॉलेज भी लेना है, क्योंकि अगर आपको किड्स का बैच लेना है उसके लिए अलग कोर्स है। अगर आपको और किसी को सिखाना है, कुछ भी आपको मतलब बोलते हैं ना सर्वाइकल इशू है, किसी को हार्ट रिलेटेड इशू है, तो आपको अलग से क्लासेस। पहले खुद को सीखना है, खुद को अपडेट करना है, उसके बाद आपका ये जर्नी आगे बढ़ेगा। नहीं तो क्या हो जाएगा, योगा का नाम खराब होते जाएगा। और मैं तो समझती हूँ हम लोग लकी है कि बदलापुर में हमें इतना बड़ा चांस मिला है। मतलब किधर चल रहा है, भारत के लेवल पे ये सारी चीज़ें चल रही है, वहाँ से सारे प्रपोजल से सर्कुलर से निधि आता है, पर वो टीचर्स तक आता ही नहीं है। तो ये तो हमारा अच्छा लगे कि ये कोई तो काम करने वाला हमें बदलापुर में मिला है, जिसका कहना है कि ये निधि जो है वो जो योगा टीचर्स एक्चुअल उनके पास ये निधि पहुँचना चाहिए। तो इसी एम के साथ हम काम कर रहे हैं और आगे भी करेंगे। और सर के पास तो बहुत सारी चीज़ें हैं, उनका कभी ऐसे नहीं, वो आज तक मैंने 10 साल के जर्नी में नहीं देखा कि वो रुक गए कि एक जन ने बोला नहीं हमसे प्रोग्राम नहीं होगा, हम नहीं करेंगे। सर ने बोला उनसे नहीं होगा ना, हम हमारा करेंगे। इसके लिए आज तक बहुत सारी मेहनत, दिन रात की मेहनत तो है, खर्चे तो अलग से, वो तो मैं अभी आपको बता भी नहीं पाऊँगी। अभी इतना बड़ा प्रोग्राम हुआ, आपको क्या लगता है खर्चा नहीं हुआ रहेगा? कहाँ से मैनेज हुआ रहेगा? तो ये बहुत सारी चीज़ है, मतलब दिखता बस ये है कि प्रोग्राम हुआ, अच्छा हुआ, बड़ा हुआ, हमने हमारा डेडिकेशन दिया, हो गया। अभी तक आपको पता है डॉक्यूमेंटेशन चल रहे हैं, अभी 10 दिन तक डॉक्यूमेंटेशन चलेगी। ये जो प्रोग्राम हुआ उसका जब प्रॉपर डॉक्यूमेंट बनेगा तब जाके इसको महत्व आएगा, नहीं तो ये प्रोग्राम का कुछ महत्व नहीं आएगा। क्या हो गया, न्यूज़ में आ गया, 1-2 जगह हो गया, बाद में अगर 2 साल बाद हम अगर इधर जाएंगे, योगा टीचर्स के साथ नहीं होना चाहिए, खुद के साथ होना चाहिए। आज मैंने अगर ये नॉलेज अपडेट किया तो कल मुझे दूसरा नॉलेज भी लेना है, क्योंकि अगर आपको किड्स का बैच लेना है उसके लिए अलग कोर्स है। अगर आपको और किसी को सिखाना है, कुछ भी आपको मतलब बोलते हैं ना सर्वाइकल इशू है, किसी को हार्ट रिलेटेड इशू है, तो आपको अलग से क्लासेस। पहले खुद को सीखना है, खुद को अपडेट करना है, उसके बाद आपका ये जर्नी आगे बढ़ेगा। नहीं तो क्या हो जाएगा, योगा का नाम खराब होते जाएगा। और मैं तो समझती हूँ हम लोग लकी है कि बदलापुर में हमें इतना बड़ा चांस मिला है। मतलब किधर चल रहा है, भारत के लेवल पे ये सारी चीज़ें चल रही है, वहाँ से सारे प्रपोजल से सर्कुलर से निधि आता है, पर वो टीचर्स तक आता ही नहीं है। तो ये तो हमारा अच्छा लगे कि ये कोई तो काम करने वाला हमें बदलापुर डॉक्यूमेंट बनेगा तब जाके इसको महत्व आएगा, नहीं तो ये प्रोग्राम का कुछ महत्व नहीं आएगा। क्या हो गया, न्यूज़ में आ गया, 1-2 जगह हो गया, बाद में अगर 2 साल बाद हम अगर इधर जाएंगे। मैं आपको एक वर्ड बता दूं, आज हम लोग को बोलिए वी हैव एन एक्टिविटी फॉर ए क्रिएटिव ट्री। क्या बोलना है, वी हैव एन एक्टिविटी फॉर ए क्रिएटिव ट्री। कुछ नहीं बोलना उसके बाद, उसको बोलेंगे कभी आ रहा हूँ, अभी आप बोलेंगे क्या होगा, तो यही आपको बताना है। फिर उसके बाद मैं आपको बोलता हूँ कि क्रिएटिव 5 का हमारे एक्टिविटी है कॉलेज के लिए, जिसमें लर्न एंड अर्न। तो क्या हो रहा है, देखो ये कॉलेज में एक्टिविटी चाहिए, पर हम टीचर्स को पता नहीं और अप्रोच कैसे करें। अभी आप मैंने बताइए, अगर हमारा सेल्फ ओरिएंटेड होता, नहीं आपको बता सकते क्यों बता रहा हूँ मैं बताने का, मुझे भी मन में आएगा ये सब चले जाएंगे, मुझे क्या मैं काम। तो ये हमारा सोच नहीं है, आप हमारा ही हिस्सा है, हम आपको मिलकर आगे जाना है। बट इस तो वहाँ पे कहाँ कौन सी एक्टिविटी डालना है आपको पता रहेगा कि आप गए क्लास में, क्योंकि हर एक का नहीं होता है कि वो सारा ये सब करे। उसके लिए मैंने यूनिवर्सिटी के साथ टाइप किया है। कैसे क्यों टाइप करना पड़ा, क्योंकि हर साल जब बच्चे आते हैं तो वहाँ हो जाके काम करते हैं, वो जो काम करते हैं उसका लेटर उनको मिलता है, तो यूनिवर्सिटी को हायर ग्रेड मिलता है। आप सोचिए मतलब मैंने क्या चीज़ों को हमने कहाँ तक किया है योगा को प्रैक्टिकलिटी में लाने के लिए। यानी यहाँ यूनिवर्सिटी को हमने डॉक्यूमेंट दिया, उनको ग्रेड मिल गया, और यहाँ हमने ग्राम पंचायत के लिए काम किया, और उस वजह से जो काम डेवलप हुआ वो योगा टीचर्स को। उसी तरह से हमारे अंदर जी और बाकी सभी लोगों को हम मानना है कि वैसी कुछ चीज़ें में अभी सिटी में भी, तो वो जब होगा तो हमारे पास स्किल योगा टीचर्स। आई होप आप रेडी हैं। ऐसी बहुत सारी बातें जो से आपको करना है किसी न किसी सोसाइटी में। हमारे साथ सचिन जी हैं, ये हॉल में तो उन्होंने हर महीने का प्रोसीजर रखा। अब आगे संजय जी के सब सारे बहुत सपोर्टिव है, पर हमको एक साथ आने के लिए अभी मान लो आप में से एक सब योगा टीचर कम से कम 25 लोग तो आपने एक मिनट के साथ
50 टीचर्स हैं, कितने लोग आ गए? तो ऐसी अवेयरनेस एक साथ हम करेंगे तो उसमें हम डेवलप होगा। तो वहाँ हम रुक गए हैं 117 कॉलेजेस में, आज नहीं तो कल हमें भेजना है टीचर्स को। तो हमने सच बताओ होल्ड पे रखा है। अभी आप सांस्कृतिक क्षेत्र असेल या सगळ्या क्षेत्रांमध्ये, राजकीय क्षेत्र असेल या सगळ्या क्षेत्रांमध्ये अतिशय ज्ञानवंत आणि चांगली शिकलेली माणसं आहेत. परंतु काय होतं की इगो या कोकणाचा हा खूप मोठा शाप आहे. परशुरामाची भूमी आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना पटवून देतो की या कोकणाचा हा शाप आहे. परशुराम उग्र होते, त्यामुळे जिथे पिकेल तिथेच जळेल हा या कोकणाचा शाप आहे. तो शाप आपण दूर करण्याचा थोडा तरी प्रयत्न करूया. पण अनेक जण मला भेटतात, अनेक जणांशी बोलतो, पण बोलत असताना एकतर एक असं तुम्हाला खरं सांगतो, राजकारणामध्ये मी 2000 साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलो. मग मी इंडियन ऑर्डर्स फॅक्टरीमध्ये कामाला होतो. त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंगमध्ये मी डिप्लोमा केला, डिग्री केली. त्यानंतर मग एक दारूच्या कंपनीमध्ये मी कामाला लागलो. ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशन केल्यानंतर दारूच्या कंपनीमध्ये गेलो. पण मी चहा सुद्धा पित नाही, एवढं लक्षात ठेवा. लोकांना बुडवून टाकलं पाहिजे, मी चहा सुद्धा पित नाही. त्यामुळे असं आहे की जेव्हा लोकांशी बोललो ना की कोणीतरी घरात बसलेलं असलं का सांगतो मी, सर जेवणाला वेळ आहे ना अजून, कारण आमच्या एवढंच काही माहिती. त्याच्यानंतर मग सकाळी सकाळी सगळ्यांना वाढदिवसाचे फोन करायचे, कोणाच्या गटारावर जाऊन उभं राहायचं, कोणाचं काय अडचण झाली ते बघायचं. हाच माझा काहीतरी योग. परंतु आदरणीय डॉक्टर विजयजी कुकरेजा यांच्या माध्यमातून मी काल परवा गेले 8-10 दिवस याच्यामध्ये आलो. आणि माझी मिसेस रोज सकाळी मला उठवते. सकाळी 6-6:30 माझं उठणं असतं. परंतु ते उठणं असतं की लोकांसाठी काय करायचं हाच एक ध्यास मनामध्ये घेऊन मी माझ्या कामाला सकाळी सुरुवात करतो. सकाळी 7 वाजता वॉर्डात जाणाऱ्या लोकांची कामं करतात. असं जरी असलं तरी धन्यवाद विजय कुकरेजांना देतो की आम्ही खूप अत्यंत जवळचे राजकीय क्षेत्रामध्ये आहोत. ते राजकीय आमदार साहेबांच्या बरोबर चांगलं काम करतात. परंतु या निमित्ताने आमदार साहेबांनी जबाबदारी दिली आणि त्याच्या कामामध्ये आल्यानंतर या योगाचा खजिना मला सापडला. आणि आज विजय कुकरेजांनी थोडीशी काही खारुताईचा वाटा उचलला. आम्ही त्या आदर्श शाळेच्या ग्राउंडवर आदर्श शाळेच्या ग्राउंडवर थोडासा खालीचा वाटा उचलला आणि मग त्याची महती मला कळू लागली. आणि मग कधीतरी असं वाटायला लागलं की याच्यामध्ये माणसाला जर जास्त जगायचं असेल तर नुसतं काही जण काय म्हणतात की मला खूप जगायचंय, मला खूप परीक्षेमध्ये मार्क मिळवायचे आणि असा विचार करायचा आणि झोपून जायचं तर काही होत नाही. याच्यामध्ये बरंच काही करायला लागतं आणि करणं जेवढं जाऊन त्याच्यामध्ये तुम्हाला तेवढं मिळत जाईल. आणि हा ज्ञानाचा खजिना आणि योगाचा खजिना डॉक्टर आपल्याकडे आहेत. पण काय असतं तुम्हाला खरं सांगायचं, थोडेसे आज 2 कडू शब्द मी बोलतो. मराठीकडेच कळतं सगळ्यांना. आज कडू शब्द बोलतो की बदलापूरमध्ये कोर्स 6 महिन्याचा असतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमचं टीचर्स ट्रेनिंग, टीचर्स मेथोडॉलॉजी असते. 1 वर्षाचं सर्टिफिकेट युनिव्हर्सिटी. त्याच्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला अगोदर आसन, प्राणायाम, ध्यान आणि आहाराविषयीचे ज्ञान. किती जणांना याचं सगळं ज्ञान आहे. पण असं जरी सगळ्यांना असेल, तुम्ही माझ्यापेक्षा हुशार, मला त्याचं काहीच माहित नाही, बंद नाही. पण तरी पण हे नुसतं 6 महिन्याचं केलं ना तरी पण त्याला असं होतं की मी महागुरु झालोय. वाटणं चुकीचं नाही. माणसाने स्वप्न मोठं बघावं. मी आयुष्यात असं विचार करतो. तुम्हाला सांगतो मी इंडियन ऑर्डिनन्स, मी 3 गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या सोडल्या. काय माहित नाही मला, माझ्या आयुष्यामध्ये नोकरीच नाही. पण 3 गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या सोडल्या. इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीची सोडली मी. त्यानंतर मुसाफिर यारो लंगर ठिकाना मुझे चलते जाना है.
बस चलते NSS सेल ठाणे, मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र योग शिक्षक संघ, जीवन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्व व सूचनांना अनुसरून सूर्य नमस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी येथे उपस्थित आरोग्य योगा व निसर्गोपचार संस्था संस्थापक व मार्गदर्शक श्री विजय कोकरेजा सर, ठाणे जिल्हा अंबरनाथ तालुका बदलापूर मधील योग गुरु माननीय प्राध्यापक श्री उज्जैन लोखंडे सर, शिवभक्त विद्या मंदिर मुख्याध्यापक व व्ही मात्रे शिक्षण संस्थेचे सचिव श्री पंढरीनाथ मस्कर सर, या सर्व विद्यालयातील विद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक, क्रीडा शिक्षक व विद्यार्थी. Morning everyone, I am Garvika Sar from Fatima High School. Today's theme Laksha Laksha Surya Namaskar was so good. It gave a peace of mind and like us, to all of us, it was so calm, it was so good that everyone was doing it, everyone was enjoying it, even I enjoyed it a lot. It was so good, the organization and everything was good. The meditation improved the meditating skills and all. So we all liked it. Thank you. मी भरत सर, शिवभक्त विद्यालय, लक्ष लक्ष सूर्यनमस्कारामध्ये हा जो कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला, त्या कार्यक्रमाची सूत्रसंचलनाची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली. अगदी सकाळी 7 वाजल्यापासून आतापर्यंत लक्ष लक्ष सूर्यनमस्कारासाठी ही जी मला संधी मिळाली त्याबद्दल मी आयोजक असतील कुकरेजा सर, मोरे मॅडम, लोखंडे सर यांचं आभारी आहे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या विद्यार्थ्यांना मी सतरंजी घरी झटकायचे, रथसप्तमी आणि योगा याचं महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलो त्याबद्दल मला खरंच खूप अभिमान वाटतो. त्याबरोबर माझ्या वर्गातील साई गेले नावाचा विद्यार्थी त्याने उत्तम प्रकारचं योगगीत सादर केलं. त्यासाठी त्यांनी काही तयारी केलेली आहे, तोही आपल्यासमोर या गीताच्या तयारी संदर्भात बोलणार. मी सौ रश्मी मोरे, बदलापूर, शिवभक्त मंडळ व शिवभक्त विद्या मंदिर बदलापूर, जिल्हा ठाणे आयोजित शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री भस्कर सर यांनी या ग्राउंडवर लक्ष लक्ष सूर्यनमस्काराचं आयोजन केलं होतं. त्याचप्रमाणे श्री व सौ साबू आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी यांच्या सहकार्यामुळे आजचा हा कार्यक्रम खूप चांगल्या रीतीने संपन्न झालेला आहे. तसंच सर्व विद्यार्थी मित्रांनी सुद्धा खूप चांगले सूर्यनमस्कार घातलेला आहे. हा जागतिक प्रोग्राम आहे आणि या प्रोग्राममध्ये सर्व शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले. त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन आणि कौतुक करते. धन्यवाद. ते रथसप्तमी लक्ष लक्ष सूर्यनमस्कारचे अरेंजमेंट केलेले आहे, यावर तुमचं काय? सूर्यनमस्कार जो आहे तो व्यायाम म्हणून छान आहे. त्यात योगासनं 6 आसनांची मालिका आहे आणि सूर्याची उपासना आहे. जर मुलाने रोज 12 सूर्यनमस्कार घातले तर तो आरोग्य संपन्न राहील. सूर्यनमस्कार घातल्यामुळे त्याचं आरोग्य छान राहिल्यामुळे त्याचा अभ्यास छान होईल आणि आपला भारत बलवान होण्याकरता त्याचा उपयोग. चार, 5,
सात 9 अर्काय नमः 7 8 9 10 11 ओम हस्तासन, पाद हस्तासन, अश्वसंचालनासन, पर्वतासन, साष्टांगासन, भुजंग आसन, पर्वतासन, अश्वसंचालनासन, पाद हस्तासन, ऊर्ध्व हस्तासन, प्रणाम आसन. ओम. विशुद्धी चक्र, मणिपुर चक्र, स्वाधिष्ठान विशुद्धी चक्र, सहस्रार चक्र, अनाहत चक्र, मूलाधार चक्र, सहस्रार चक्र, विशुद्धी चक्र, मणिपुर चक्र, ते शांत राहणं आणि त्याच्यामध्ये ज्या चित्तवृत्ती निर्माण होतात त्यांना बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. तर योगाच्या माध्यमातून हा फायदा होतो. आणि आमच्या सगळ्यांची इच्छा म्हणजे माननीय आमदार साहेब आहेत, विजय कुकरेजा सर आहेत किंवा आम्ही सगळे जे योग शिक्षक आहेत, आमची हीच इच्छा आहे की भारत जो आहे तो युवा देश आहे आणि त्यांच्यापर्यंत योगाचं हे जे महत्व आहे ते पोहोचणं गरजेचं आहे. आणि त्या जैसे कि अब सब यहाँ सुन रहे हैं, हम योग सूर्य नमस्कार के लिए यहाँ मिले हैं. मैं 2 ही चीजें आपसे शेयर करूंगा यहाँ पे जो कि बहुत इंपॉर्टेंट है. हमारे जीवन में सभी को प्रगति करनी है, सभी को एक मुकाम हासिल करना है. हम विद्यार्थी हो और कहीं कार्यशील हो, हर क्षेत्र में आगे बढ़ना है. और हम सबके आगे आते हैं ऑब्स्टेकल्स, अड़थड़े. हम यहाँ पे उपस्थित है योग के अलग अलग पहलू आपको बताने के लिए जो शायद हम नहीं जानते हैं. और
रथसप्तमीचं औचित्य साधून मुरबाड मतदारसंघामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सूर्य नमस्काराचा आज खूप महत्वाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। देशाच्या पंतप्रधानांचं नेहमीच सांगणं आहे की तरुणांनी आणि प्रत्येक नागरिकांनी योगाचा अभ्यास केला पाहिजे। त्याच अनुषंगाने पूर्ण मुरबाड मतदारसंघामध्ये आणि 117 कॉलेजेसमध्ये विद्यापीठाच्या माध्यमातून ग्राउंड शाळा सगळ्या सहभागी झालेले आहेत। 1 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी आज या सूर्यनमस्कारामध्ये भाग घेतलेला आहे। आमचे डॉक्टर कुकरेजा याचं प्रमुख नेतृत्व करतात। मनापासून या कार्यक्रमाला आनंद वाटतो की सगळ्या नागरिकांनी साथ दिली, सगळ्या शाळांनी साथ दिली। महत्वाचं त्याच्यामध्ये मी राज्याकडे मागणी करतोय जेणेकरून आपल्याला योगा प्रशिक्षक मानधनावर का होईना प्रत्येक संस्थेमध्ये असावं। भविष्यात हा कार्यक्रम 1 दिवसाचा नसावा तर कायम नागरिकांच्या उपयोगात यावा यासाठी आपण खूप मोठं आमचे डॉक्टर कुकरेजा यांच्या माध्यमातून करत आहोत। मनापासून या दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जातो। माँ विद्वेषा वहे ओम शांति शांति शांति। आप लोगों को मेरे पीछे ओम बोलना है मेरे बोलने के बाद। वरती बघायचंय 3 हळूहळू खाली हळूहळू यायचंय 4 5 6 करू आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे आमदार कचोरी साहेब तसेच आम्हाला खूप सहकार्य लाभलं असे अण्णा कुलकर्णी सर, प्रणिता कुलकर्णी मॅडम तसेच जे योगाची टीम आहे ते तसेच मार्गदर्शक डॉक्टर श्री विजय कुकरे सर आणि सन्माननीय व्यासपीठ मार्गदर्शनाखाली होत आहे। आरोग्य योगा निसर्गोपचार इन्स्टिट्यूट पंचायत समिती अंबरनाथ कोगाव बदलापूर नगर परिषद NSS सेल ठाणे
मुंबई विद्यापीठ महाराष्ट्र साहेब आरोग्य योग आणि निसर्गोपचार इन्स्टिट्यूटचे संस्थापक यांचे सुद्धा स्वागत आपण शाब्दिक सुंदरांनी करत आहोत. टाळ्या वाजवून त्यांचे सुद्धा स्वागत करावे. आपल्या प्रभागातील नेतृत्व आमचे मार्गदर्शक कुर्डा बदलापूर विराजमान असलेले मान्यवर यांनी आज या योग दिना रथसप्तमीचं आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानते. कारण रथसप्तमीचं महत्त्व काय आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. सिंध हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. सिंध हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे.